9 प्रकारची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी आपण हे एकत्र जमलेलो आहोत. पुन्हा सर्वांचे सगळ्यांचे एकदा हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूया. त्यासाठी मी प्रमुख परीक्षकांना दीपप्रज्वलनासाठी 3 वर्ष त्यांच्या शाळेचा रिझल्ट 100% घेऊन येतात आणि डॉक्युमेंटरी फिल्म म्हणा किंवा व्हिडिओ मेकिंग म्हणा याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. तर असे आपल्याला परीक्षक लावलेले अशफाक सर पूर्ण करण्यासाठी, पण तरीही त्यांचा उत्साह आणि त्यांचं काम, त्यांचं जर ऑफिस तुम्ही नुसतं जाऊन पाहिलं तर त्यांचं काम बोलतं. कारण त्या आर्ट मास्टर आहेत, त्यांना आवड आहे आणि जिथे आवड असेल तिथे सवड मिळते आणि माणूस ते तुम्हाला दाखवतो. तसं त्यांचं ऑफिस खरोखर पाहण्यासारखं आहे. जमलं तर बघूया. तर त्यांनाही परीक्षक म्हणून आपण नेमलेलं आहे. तर मी सरिता मॅडमला विनंती करेन की त्यांचाही सत्कार करावा. त्यानंतर आपले की ज्यांना मोबाईलशी कसं खेळावं, व्हिडिओ कसा बनवावा, तो आकर्षक कसा असावा याचं इतकं गुण ज्ञान आहे की खरोखर ते परीक्षक म्हणून आपल्याला लाभले. तर आपण त्यांचं विशेष कौतुक करत आहोत. सरिता मिस्टर विनंती करेन की त्यांनी त्यांचं कौतुक करावं. त्याच्यानंतर आपल्या इमारतीच्या इमारत प्रमुख सर, तुमचं प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला नंतर देऊ, वर आहे असं. तर आणि तुमच्या सगळ्यांचं पुनश्च आणि सहभाग असतो आणि नियोजन असतं. तर आमच्या मॅडमचं कौतुक, त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेच्या इमारत प्रमुख चव्हाण मॅडम यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करते. थँक्यू मॅडम, धन्यवाद. आणि आपल्या सगळ्या स्पर्धकांना ऑल द बेस्ट, शुभेच्छा स्पर्धेसाठी. धन्यवाद. आणि ज्या आतापर्यंत बोलत होत्या पूर्ण वेळ बॅकिंग घेणारा त्यांचं नीलम मॅडम या हिंदी 3च्या नवीनच खाजगी शाळेतून आलेल्या सर्वोदय बालिका शाळेतून 10वीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षिका आपल्याकडे महानगरपालिकेत आलेल्या आहेत. त्या आपल्याला परीक्षक म्हणून लावलेल्या आहेत. त्यांचंही विशेष कौतुक मला वाटतं आपल्या शिंदे मॅडम त्यांना विनंती करते की त्यांनी शिल्पा वैद्य मॅडमला विनंती करेन की त्यांनी त्यांचं कौतुक करावं.
आणि आता विशेष